नाईन रोज रत्नागिरी स्वागत ईशान अडविलकर ये बाकी के दिख रहा है प्रमुख बैटर सौरभ रोहानी और प्रतीक टाटू बल्ले के बीचों में ईशान अडविलकर का स्वागत हुआ इसके 9 स्टार टीम सही नसीहत कहाँ चले गए थे क्या स्वागत हुआ था इसके 9 स्टार के प्रारंभिक बैटर सौरभ रोहानी ईशान अडविलकर के विरोधात पडलाय पुढचा बॉल राऊंड मध्ये समोर क्षेत्राच्या उभा केलाय हा बॉल इसके 9 स्टार तो बरसलाय चार चौकार ठोकले ईशान अडविलकरच्या विरोधात पुढचा बॉल अजून एक कॉन्फरन्स केला होता वेगळा पॅटर्न आणि निश्चित सारंग वैयक्तिक पहिला आणि संघगट दुसरे षटक घेऊन आलाय हा बॉल काय पटला सजवला टॅपचा स्ट्रोक धावसंख्य देखील सारंगचं स्वागत झाला पहिल्या बॉलवरती दुसऱ्या षटकातल्या परत यश मला धावसंख्या बाद झाला त्याची जागा घेऊन मैदानामध्ये प्रणव तांबे अंतरंगचा कोहिनूरचा हिरा आता मैदानामध्ये 20 वरती रत्नागिरी विरुद्ध 9 स्टार आवल्याचा बाबा गुंडाळ म्हणून ऑन साईडला गेला देवकरण जलदगतीने आले प्रयत्न सारंग बोलत हार्दिक स्वागत आहे युट्यूब वरती देखील प्रेक्षक आहे आणि देखील सारंग क्षेत्राचे थर्ड मॅन पॉइंट लंब ऑन साईडला 3 क्षेत्राचे आवल्याचा वापर केला आहे फटका थोडासा फसला होता परंतु टप्पा पडला त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हर देखील सारंग 4 बॉलमध्ये फक्त 6 धावा दिले एक रनआउटची विकेट आली आहे पुढचा बॉल ऑनचा वापर केला फटका बॉलचा पॉइंटच्या दिशेने क्षेत्राचे प्रयत्न करत होते 4 धावांमध्ये 24 वरती शेवटचा बॉल क्षेत्राचे थर्ड मॅन पॉइंट एक्स्ट्रा कव्हर लंबा गोलंदाजी मार्गवरती देखील सारंग ऑनचा वापर या खेळाडूला हॅट्रिक करतात गोलंदाजाने हॅट्रिक केली तर त्याला 2000चा पारितोषिक लावलाय 2 षटक जमले 30 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये ईशान अडविलकर पहिला बॉल संपर्क झाला नाही तेवढा चांगला टॅटू मॅन फ्रॉम रत्नागिरी आज आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय SK 9 स्टार हा बॉल टॅपचा तो काय फटका केला क्षेत्ररक्षक वा तारा वाजला पाहिजे देवकरणने डावी लगवली त्याने रत्नागिरी चिपळूणमध्ये चालू आहे तुम्हाला जिंकायचं नगर देखील चषक त्याकरता त्याचे प्रयत्न प्रयत्न होता मैदानामध्ये डावला काय घडलंय ईशान अडविलकर वैज्ञानिक संघाकडे तिसरा षटक अजून 9 बॉलमध्ये 17 धावा त्याने खर्च केले पुढचा बॉल हा बॉल चांगला ऑन साईडला ट्राय केलं होतं वाईटिश नावाला क्षेत्ररक्षक करतात अनेक प्रेक्षकांचा आनंद घेतात त्यांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत पुढचा बॉल हा बॉल त्याला मागे गेला यष्टीरक्षक शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरमध्ये ईशान अडविलकर धावण्याचा वापर केला ऑन साईडला लॉंगॉनच्या दिशेने खेळले लॉंगॉन अमेरिकेला वायकट्टा चषक मुंबईला त्याला गाजवलं होतं हा बॉल पाहूया पंचाचा इशारा कुठे गेला वाईट पहिल्या बॉलवरती षटक चालू आहे राऊंड विकेट मोहित काझी हा बॉल कोलंदा बॉल ऑन साईडने ट्राय केलं लॉंगॉनला क्षेत्ररक्षक अमय होते त्यांच्या हाताला लागला बॉल सिंगल मोहित काझी पुढचा बॉल ऑलचा वापर केलाय काय घडलं बिग फाईट 36 वरती 1 बॅटर तयार नव्हते यामध्ये चषक 2024 मध्ये होईल मोहित काझी ऑलचा वापर केला ऑन साईडला खेळायचा चेंडूने काढचा संपर्क होत नाही यामध्ये मात्र शरीरचा खेळाडू आहे पुढचा बॉल याकडे पारदर्शक सुधाकरजी सकपाल साहेब यांच्या माध्यमातून ऑलचा वापर केला आणि आता त्याने जो ऍक्शन आता त्याची बॅट बोलते मोहित काझीच्या विरोधात पुढचा बॉल ऑलचा वापर केला खोदून पलीकडे
4 धाव पुन्हा एकदा 2 बॉल तिसऱ्या बॉल मध्ये तिसरा चौकार येईल का प्रतीक टॅटू पावल्याचा वापर केला ऑफ साईडला खेळायचं होतं तिथे बॅटचा संपर्क झाला नाही पहिली धाव घेतली दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि आता 1 धाव सॅक्रिफाईस विकेट मोहित काझे गोलंदाजी मार्कवर शेवटचा बॉल पावल्याचा वापर मध्ये पकडलाय धाव घ्यायची आहे आणि आता बॅटर आउट विकेट पण जुनेला 2000 दिले जाते अपारदर्शी बॉल शशिकांत वाघेचा त्यांच्या माध्यमातून देखील पारदर्शक चौकार वाईड करतात बॉल विकेट जर घेतले तर संदेश गोरिवले साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक हा बॉल चांगला कॅट केला एस्टेटच्या मागे अजून एक जबरदस्त खेळाडू रत्नागिरी जिल्ह्यातला चिपळूण तालुक्यातला सौरभ बोलते होते पुढचा बॉल राऊंड विकेट क्रॉस बॉलनं खेळायचा दुसरी गेम देखील कुठं कमी नाही आहे क्रॉस बॉल दशक 2026 मध्ये हा बॉल चांगल्या बॅटला प्रवेश सौरभ भोजने दरम्यान पॉइंट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन साईडला लॉंग ऑन स्क्वेअर लेग थोडंसं थांबले थोडं देव करत राऊंड विकेट ऑन आहे सुधाकरजी सकपाल साहेब ऑन साईडला सौरभ राणे थांबवले रात्रीमध्ये असं नाव म्हटलं नाहीये महाराष्ट्रामध्ये खेळाडूचं ऑन साईडला ड्राईव्ह करायचे क्रिकेट बॅटचा संपर्क झाला नाही सिंगल बनवले पहिले फेस म्हणून ओळखले गेले तो गोलंदाजी मार्कवर बॉल पहिला बॉल थोडेसे दिमागाने टाकायचं होतं व्हेरिएशन पाहायला मिळाला सकपाल यांच्या माध्यमातून हॅट्रिक करतात 2000 पारितोषिक हा बॉल चांगला आहे काही पात्री त्याने चेंडूला थांबवलं त्याच्यानंतर हा खेळ करता काय घडलं काय घडलं ओझरवाडीतलं श्री स्वामी समर्थ मित्रमंडळाच्या हा बॉल फिरवलाय बोटांचे उच्चार डॉट बॉल ईशान अडविलकरच्या विरोधात थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या 6 वरती 6 धावा झालेल्या आहेत हा बॉल टप्पा पडला पुढचा बॉल नगरदेशचे उमेदजी सकपाल साहेब यांच्या नावाचा तुम्हाला पाहायला मिळतो इस्टेटच्या मागे चुकी झाली आहे वाईट बॉल हा दुसरा तेवढ्याच ताकदीचा आहे तेवढ्याच हा बॉल कट करण्याचा प्रयत्न अगदी असा वाटला ते बॉल उचलून घेतल्यानंतर 9 वरती इकडे बांधला आहे हा बॉल चांगला बॉलला केलं क्षेत्ररक्षक जिद्दीने घेतात काही बॉलवरती धावा झाले 10 धावा ईशान अडविलकर थोडंसं दिलं खाली राहिलाय गोलंदाजी बंद करता हा बॉल पावल्याचा वापर केलाय बॉल संपर्क होत नाहीये 11 बॉल 34 जुनेद काय गोलंदाजी करतोय ताऱ्या वाजल्या पाहिजे काय क्षेत्ररक्षण केलाय काही पात्री त्या अगोदर याच्यात मागचं करायला गेलं तर व्यासपीठावरती चेंडू चांगला थेट जाऊन स्टँड वरती लागला त्याचा सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावरती याच्यात मागजन करायला त्याचं सहर्ष हार्दिक स्वागत मैदानामध्ये बाकी गती आहे 8 बॉल आणि अजूनही 34 धावांची गरज बॅटला बॉल बरोबर झाला एक सिंगल बनवली आहे एका सिंगलला धावपळ पुढे सरकणार 11 या ओव्हर मधला तिसऱ्या षटकातला हा बॉल ऑफ द केला मनीष केला धावा 12 वरती अजून एक ऑन साईडला खेळायचं होतं फक्त आणि फक्त या ओव्हरची पहिल्या बॉल वरती कडक फटका लोकांना क्लिअर केलाय आणि या खेळाडूनं खूप संपूर्ण महाराष्ट्र गाजवलाय हो आता बॉल डॉट काढलाय एक चौकार उत्तर या बॉल वरती देखील पंचाचा इशारा का आलाय त्यांनी 9 बॉलचा इशारा दिला 4 चेंडू 27 धावा मोहित काझे ऑन स्ट्राईक समोर डाग खेळले फटका बबलू पुढे मध्ये 23 धावांची गरज या मॅच मध्ये कोलंदा बॉल टॅप केलाय प्रतीक टॅटू त्या ठिकाणी त्याने डायरेक्ट हिट केले मोहित काझे आवड्याचा वापर केला स्टेप आउट झाले हलक्या हाताने खेळले सोम बाटकर त्यांना माहित आहे करायचे असतात आणि आता तो स्वप्न पूर्ण केलाय SK9 स्टार फायनल मध्ये दाखल झालाय